नमस्कार. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचे स्वागत करत आहेत. दर्शक हो, जीवनमूल्य कार्यक्रमातून आपल्याला अनेक विषयांबद्दल माहिती मिळालेली आहे. आपल्या जीवनातील अनेक असे प्रश्न जे कधी सुटत नव्हते, ज्याचं कधी उत्तर मिळत नव्हतं आणि कोणाकडे मागावं हाही एक नवीन प्रश्न उद्भवत होता. त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला जीवनमूल्य कार्यक्रमाने दिलेली आहेत. सध्या जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये जी मालिका चालू आहे, विचार बदला म्हणजे जग बदलेल, ह्या मालिकेमध्ये आपल्या बरेचसे प्रश्न जे आहेत त्यांची उत्तरं देण्यासाठी आपल्यासोबत नेहमीच जे असतात ते आजही आपल्याबरोबर आहेत. आणि अशा डॉक्टर सचिन परबजी, तुमचं आम्ही खूप खूप स्वागत करत आहे. ओम शांती. ओम शांती. डॉक्टर सचिन, मागे जो विषय आपला थांबला ह्या मालिकेमध्ये, त्यावेळेला आपला विषय असा चाललेला की आपल्याला एखाद्या व्यक्तीला जर क्षमा करायची आहे, तर त्या व्यक्तीला क्षमा करण्यासाठी आपल्यामध्ये प्रेम हे असणं गरजेचं आहे. तर क्षमा करण्याचा प्रॅक्टिस आम्ही केलं. भरपूर प्रेमसुद्धा आणण्याची प्रॅक्टिस केली. परमात्म्याकडून ते घेऊन त्या व्यक्तीला अगदी प्रेमाच्या दृष्टीने बघायचाही प्रयत्न केला. परंतु असं वाटत होतं की काहीतरी अजून राहतंय, अजून ते जमेना झालंय. म्हणजे अगदी जी आहे ती स्थिती मी सांगते, कदाचित मलाच होत असेल, दर्शकांना होत नसेल किंवा त्यांनाही होत असेल हा प्रकार, पण मलाही कुठेतरी एक अशी उणी जाणवत आहे आणि काहीतरी कमी असल्यासारखं वाटतंय, ज्याच्यामुळे तो जितक्या पर्सेंटेजमध्ये क्षमा करायला हवी एखाद्या व्यक्तीला ती होत नाही आहे. तर थोडं काय ह्याच्यात राहतंय हे जरा तुम्ही सांगू शकाल? पहिलं तर मी तुम्हाला अभिनंदन करेन, कारण हा विचार येणं की मला माझी परिस्थिती जीवनातील बदलायची आहे आणि त्याच्यासाठी मी तयार आहे, त्याच्यासाठी मी पुरुषार्थ करणं, हा संकल्प येणं पण फार महत्त्वाची गोष्ट. सगळ्यांमध्ये हा संकल्प येत नाही. भरपूर लोकांमध्ये बदला घेण्याचा संकल्प जास्त असतो किंवा त्यांनी असं केलं आहे मी त्याला सोडणार नाही, हा संकल्प असतो. तर तुमच्यामध्ये तुम्ही फार पॉझिटिव्ह आहात आणि तुम्ही परसिस्टंटली म्हणजे सतत तुम्ही प्रयत्न करता आहात की माझ्या आतमध्ये त्या सकारात्मक भावना जागृत व्हाव्या, परमात्म्याशी मी योग लावा. हा तुमचा प्रयत्न चांगला आहे अँड कीप इट अप, हा चालू ठेवावा. एक गोष्ट मी इथे सांगेन की हे जे नावं आपण देतो की कृतज्ञता भाव किंवा क्षमा भाव, ह्याला आपण नावं दिलेली आहेत, पण ह्या सगळ्याच्या वेगवेगळ्या सकारात्मक भावना ज्या आहेत, आपण अगोदर पण पाहिलं, त्यांच्यामध्ये ना एक मैत्री असते, ठीक आहे ना, आणि एक गट्टी असते. एक जर यायला लागली तुमच्यामध्ये, भले मग ते किती पर्सेंटेजमध्ये असतं, दुसरी त्याच्या मागोमागच असते. आणि जी क्लॅरिटी तुम्हाला पाहिजे, मला स्पष्टता पाहिजे की मला कळत नाही काय मिस होत आहे ते, ही पण एक स्टेज आहे आध्यात्मिक जीवनामध्ये. ही एक स्टेज सगळ्यांच्या जीवनामध्ये येते जो या मार्गावर चालायला सुरुवात करतो. तर तुमच्यामध्ये आता ते आलेलं आहे की यस, मला जर कृतज्ञता भाव किंवा समाधान हवं असेल तर मला माझ्या आतमध्ये जे काही ब्लॉकेजेस आहेत की ऊर्जाचा प्रवाह होत आहे तो होत नाही आहे, कारण भरपूर लोकांबद्दल अजून मी त्यांना क्षमा केलेलं नाही आहे, मला असं वाटतं. तर तो क्षमाभाव आला की मग एनर्जी किंवा माझी ऊर्जा फ्री फ्लोईंग चांगल्या प्रकारे वाहायला लागेल आणि मला आतून इथे हृदयामध्ये बरं वाटेल. हा तुमचा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये आणखीन एक सकारात्मक भावना तुम्ही हळूहळू अनुभव कराल की जे प्रेम आपण सांगितलं ते प्रेम आपला अनादि गुण आहे आणि परमात्म्याचा पण ती क्वालिटी आहे, तो प्रेमाचा सागर आहे. आपण त्याच्याशी कनेक्ट करतो, पण सुरुवातीला कदाचित तेवढं आपल्याला शक्ती खेचता येत नाही. तर त्याच क्वालिटी बरोबर, त्याच गुणाबरोबर आणखीन एक गुण त्याच्या बरोबर जातो नेहमी, आणि तो पण परमात्म्याचा गुण आहे, परमेश्वराचा, गॉड अल्ला ईश्वराचा गुण आहे. आणि सगळ्या धर्मामध्ये किंवा इनफॅक्ट धर्माचं मूळ त्याला मांडलेलं आहे. तुम्ही ऐकलं असेल की दया किंवा रहम किंवा मर्सी, सगळ्या धर्मामध्ये, ख्रिश्चन धर्मामध्ये गॉड हॅव मर्सी ऑन मी, लोक जाऊन परमेश्वराकडे मर्सी मागतात. किंवा अल्लाह तू रहम करना, मौला तू रहम करना, किंवा बिस्मिल्ला रहमान रहीम, तो रहमचा सागर आहे तो. आणि हिंदू धर्मामध्ये पण दयेचा सागर आहे तो. तर ही जी भावना आहे दया, प्रत्येक व्यक्ती जेव्हा तो चूक करतो, पहिल्यांदा चूक, मी म्हणते पहिल्यांदा चूक करतो, तर त्याचा जो आतमध्ये विवेक असतो तो त्याला खातो
आणि त्याला वाटतं की आपण असं करायला नाही पाहिजे, तरी पण आपण केलं. तो विवेक बुद्धी, जो बुद्धीचा एक फंक्शन आपण पाहिला, तो त्याला आठवण करून दे, चूक केलेलं आहेस, तुला तुला याची सजा मिळणार किंवा सजा तू स्वतः करून घेतली पाहिजे. किंवा जे कॉमनेस्ट जी आपण विधी वापरतो की परमेश्वराला जाऊन आपण सांगतो आणि त्याच्याकडून आपण क्षमा मागतो. सगळ्या धर्मामध्ये आहे ते. तर परमेश्वर क्षमा करतो आपल्या पापांना, पण आपण चांगल्या हृदयापासून. असं नाही तुम्ही चूक करत राहा पुन्हा पुन्हा आणि पुन्हा पुन्हा जाऊन क्षमा ते चुकीचं आहे. क्षमा मागण्यामागे उद्देश हे असतो की क्षमा मागितली परमेश्वराकडून तर तुमचं हृदय साफ झालं पाहिजे, पुन्हा तुम्ही तसं करता कामा नये. तर जशी आपल्याला अपेक्षा असते की परमेश्वराने आपल्याला रहम करा, दया करा, तसं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं चूक झाल्यावर. तर हा जो दयाभाव तुमच्यामध्ये जागृत झाला तर मग क्षमा करणं फार सोपं होतं. आणि हा दयाभाव सगळ्यांमध्ये असतो. डॉक्टर साहेब, तुम्ही म्हटला की दयाभाव सगळ्यांमध्ये असतो, पण कित्येकदा असं होतं की काही प्रसंग असे आयुष्यामध्ये घडून गेलेले असतात, काही व्यक्तींबरोबर आपले असे काही म्हणतो ना, एक हिसाब असा एक डेव्हलप झालेला असतो, एक तयार झालेला असतो की तिथे क्षमा करावी की नाही हा प्रश्न पडतो. तर मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की कोणत्या व्यक्तीला क्षमा करावी आणि कोणाला क्षमा करू नये. दुसरं अजूनही एक मला प्रश्न असा विचारायचा आहे की क्षमा, दया जी आहे, ही दया म्हणजे पीटी ज्याला आपण म्हणतो, पीटी आहे, सिंपती आहे, एम्पथी आहे, हे शब्द येतात आणि हे इतके कन्फ्युजिंग आहेत की ते काही कळत नाही. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की कुठेतरी सूक्ष्म असं एक हेअरलाईन मार्जिन असावी, तर ती थोडीशी आम्हाला एक्सप्लेन करून सांगा. पण तत्पूर्वी मला हे समजून घ्यायचं आहे की क्षमा किंवा कोणत्या व्यक्तीवर, क्षमापेक्षा दया कोणत्या व्यक्तीवर करावी? हा प्रश्न भरपूर वेळा आम्हाला विचारला जातो. एक आपण सर्वसामान्य परिस्थिती घेऊया. एखादा अतिशय गरीब व्यक्ती आहे, त्याला अंगावर घालायला कपडे नाही आहेत किंवा 2 वेळेचं जेवण त्याला मिळत नाही आणि फार दुःखी आहे. हा व्यक्ती बघितल्यावर तुम्हाला काय वाटतं, काय वाटेल असा व्यक्ती बघितल्यावर? एक दयेची भावना येते की अरे रे, ह्याच्याकडे काही नाहीये आणि आपण ह्याला ही वस्तू द्यावी किंवा ही खायला त्याला द्यावं किंवा घालण्यासाठी काहीतरी घ्यावं, असं एक भावना तात्पुरती कसेना पण येते. येते. म्हणजे ती आहे आपल्याकडे आणि त्या व्यक्तीला पाहिल्यावर आपल्याला वाटतं की आपण याला मदत. आणि हे सगळ्यांमध्ये असतं, मी बघितलंय भरपूर लोकांमध्ये ही असतं की ही भावना असते. मला तर एक मी गोष्ट वाचली की एक भिकारी होता, त्याला नेहमी तो मंदिर आणि मस्जिदच्या बाहेर किंवा असं प्रार्थनास्थळाच्या बाहेर बसून भीक मागायचा. त्याला त्याचं 2 वेळेचं कसं तरी जेवण मिळायचं, पण एक दिवस असं झाला की त्याला काहीच मिळालं नाही. तर तो फार वैतागला, परमेश्वराला बोलत होता की काय असं होत आहे, आज मला काहीच नाही मिळालं, सकाळपासून मी अन्नाचा एक दाणा नाही पोटात. दिवसभर वैतागून शेवटी तो फिरून एका दुकानाच्या बाहेर बसला आणि तो फार वैतागलेला आणि परमेश्वराला बोलत होता की का असं केलंस माझ्याबरोबर, असं का, मी काय केलं आहे वगैरे वगैरे. कारण त्याला फार भूक लागलेली आणि त्याच्याकडे काहीच नव्हतं. तर थोड्या वेळाने त्याला कळलं की ज्या दुकानाच्या बाहेर बसला आहे ते दारूचं दुकान आहे. आणि त्याने बघितलं की 10 वाजलेले रात्रीचे, 10:30, त्याला फार भूक लागलेली. एका तासामध्ये पुढच्या त्याला पूर्ण महिन्याची कमाई त्या एका तासामध्ये झाले. म्हणजे जे दारू पिणारे लोक आलेले, त्यांनी त्याच्या भांड्यामध्ये टाकले पैसे. तर तो परमेश्वराला म्हणाला की भगवान परमेश्वरा, तू राहतो कुठे आणि पत्ता कुठला देतोस? इथे मला हे नाही करायचं आहे, एनकरेज नाही करायचं आहे की दारू पिणारी लोक चांगली असतात, हे मला सांगायचं नाही आहे. मला सांगायचा उद्देश हा आहे की व्यक्ती कसाही असेल संस्कार, पण त्याच्यामध्ये हा दयेचा संस्कार नॅचरली असतो आणि त्याला कुठे ना कुठे असं फील, जसं तुम्ही आता म्हणाला की मला मदत करावीशी वाटणे, हा भाव आपल्या सगळ्यांमध्ये असतो. पण इथे लक्ष आपण हे ठेवलं पाहिजे, जे भारतामध्ये सांगितलेलं आहे की सत्पात्र मदत असावी, मदत करणारा पात्र असावा. हे मी का म्हणतो आहे, मुंबईमध्ये आम्ही पाहिलं की गरीब लोक आहेत, तर त्या गरीब लोकांमध्ये त्यांना थंडी वाजत होती. रस्त्यावर जे झोपायचे ते थंडी त्यांना वाजत होती. तर एका संघटनेने त्या गरीब लोकांना थंडी वाजू नये म्हणून घोंगडं असतं ना, गरम वस्त्र, ते सगळ्यांना दिलं की बाबा ह्यांना फार त्रास होतो आहे, थंडीचे दिवस आहेत, तर त्यांना त्रास होऊ नये म्हणून.
मग काय त्यांनी बघितलं, ती घोंगडे सगळ्यांना वाटली आणि दुसऱ्या दिवशी त्या लोकांनी ते घोंगडे विकून टाकले आणि पुन्हा रस्त्यावर आले. किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीला गरीब आहे तर त्याला काय खायला नाही, तुम्ही पैसे दिले, ठीक आहे ना, 5 रुपये 10 रुपये, हल्ली तर भिकारी 1 रुपया पण घेत नाही, त्यांचं पण डिमांड वाढलेलं आहे, जे काय कारण असेल, पण तुम्ही त्याला पैसे दिले आणि त्यांनी त्या पैशाची जाऊन दारू प्यायली किंवा असं काय कर्म केलं जे निगेटिव्ह कर्म आहे, तर तुमचा भाव चांगला होता पण तुमच्या अकाउंटमध्ये निगेटिव्ह, कारण तुमच्या पैशामुळे त्यांनी ते कर्म केलं, ठीक आहे ना. तर आपल्याला भावना आपली चांगली असते पण सत्पात्र दान किंवा सत्पात्र मदत केली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे, ठीक आहे. तर हा भाव तुम्हाला नेहमी लक्षात ठेवला पाहिजे की तुम्ही रहेम तुमच्यामध्ये किंवा दयाभाव जागृत झाल्यावर तुम्ही मदत करायला जाता, पण त्या मदत केल्यामुळे त्याचा एंड रिझल्ट काय होतो आहे हे पण तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. तर हे फार गरजेचं आहे. डॉक्टर साहेब, आणि मी जसं मगाशी विचारलं की एम्पथी सिम्पथी ह्याच्याशी किती संबंध आहे गैरा? तुम्ही खूप सायकोलॉजिकल गोष्टी आम्हाला सांगत आलेल्या आहेत, मानसशास्त्राचा चांगला अभ्यास आहे तुमचा, तर हे शब्द खूपदा वापरतात, अगदी म्हणजे आमच्या ट्रेनिंगसुद्धा होतात त्यावेळेला सुद्धा, काउन्सिलिंग ट्रेनिंग्समध्ये सुद्धा आम्हाला सांगतात की यू हॅव टू बी एम्पॅथेटिक. आता हे एम्पॅथेटिक म्हणजे काय? मग आम्हाला वाटतं हां, फार अगदी सगळ्यांवर दया करावी असं काहीतरी ह्यांना सांगायचं आहे, म्हणजे तो व्यवस्थित आमच्यापर्यंत मेसेज आलेला नाही. तर विषय छेडलाच आहे, तर तुम्ही हेही जरा आम्हाला सांगा. फार महत्त्वाचे शब्द आहे. भावनिक बुद्धिमत्तामध्ये आम्ही हा शब्द वापरतो. हे इंग्रजी शब्द आहे, सिम्पथी आणि एम्पॅथी. सिम्पथी म्हणजे ज्याला आपण सहानुभूती म्हणतो. सिम्पथी शब्दाचा अर्थ आहे की एखाद्या व्यक्तीला दुःख असेल तर तुम्ही पण जाता आणि त्याचं दुःख तुम्ही अनुभव करता, अरे रे तुझं वाईट झालं, असं व्हायला नाही पाहिजे होतं. म्हणजे तो दुःखी होता अगोदर एकटा, आता तुम्ही पण त्याच्याबरोबर दुःखी झालेला आहात. आपल्याला वाटतं सहानुभूती दाखवणं चांगलं आहे, पण सहानुभूती एक स्टेज आहे, त्याच्यावरची स्टेज जी आहे ती आहे एम्पॅथी. एम्पॅथीचा अर्थ असा आहे की तुम्हाला त्रास होतो आहे, दुःख आहे तुम्हाला, मी त्याचा फील करतो आहे, अनुभव घेतो की येस, अरे बाबा ह्या व्यक्तीला फार दुःख आहे, पण माझ्यावर त्याचा इफेक्ट येत नाही आहे. सिम्पथीमध्ये काय होतं, त्यात तुमच्या दुःखाचा इफेक्ट माझ्यावर येत आहे, तुम्ही दुःखी आहात, मी पण दुःखी आहे तुमच्याबरोबर. एम्पॅथीमध्ये तुम्ही दुःखी आहात, हा मी अनुभव घेतो आहे, पण मी दुःखी नाही होत तुमच्याबरोबर, पण मी तुम्हाला सशक्त करतो आहे, तुमचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतोय, पण माझ्यावर त्याचा इफेक्ट नाही आला पाहिजे. आणि हेच ब्रह्माकुमारी सांगतं की दुःख न दुःख दो न दुःख लो. आपण दुःख देत नाही, पण एखादा दुःखी असेल त्याच्यावर आपण पण दुःखी होणे आवश्यक नाही आहे. मग जर असेच झाले तर सगळे दुःखी होणार आहे प्लॅनेटवर. मग एखादा दुःखी असेल तर त्याचं दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला काहीतरी केलं पाहिजे. दॅट इज एम्पॅथी. एम्पॅथी म्हणजे एम्पॉवरिंग अदर्स. दुसऱ्याला तुम्ही त्याची फिलिंग अनुभव करून त्याला एम्पॉवर करा, म्हणा त्याला शक्ती द्या, परमात्म्याकडून शक्ती घेऊन त्याला द्या आणि त्या परिस्थितीमधून त्याला बाहेर काढण्याने उभं करा. आणि इथेच परमात्म्याची शक्ती कार्य करते. परमात्म्याचा जी दया आहे, परमात्मा कोणाला कपडे किंवा जेवण देत नाही आहे, असं देणारे भरपूर आहेत. ऑफकोर्स आपण क्रेडिट नेहमी परमात्म्याला देतो की जे काही चांगलं होतं, दान पुण्य लोक करतात त्यांनी जरूर करावा, खूप चांगलं कर्म आहे. पण परमात्मा कशा प्रकारे विचार करतो? परमात्मा असं म्हणतो की मी याला एक दिवस खायला दिलं, दुसऱ्या दिवशी परत हा मागणार माझ्याकडे. एक दिवस मी त्याला कपडे दिले तर पुन्हा दुसऱ्या दिवशी मागणार. मग कशा प्रकारे मी त्याला परमनंटली त्याचे प्रॉब्लेम सॉल्व करू? तर परमात्मा काय करतो? परमात्मा आपल्याला ज्ञान देतो. आपण पुन्हा बघितलं की परमात्मा जादू किंवा चमत्कार करत नाही. काही वेळेला निसर्ग नियमानुसार हे चमत्कार घडत असतात, पण परमात्म्याचं मुख्य कार्य आहे तो ज्ञानाचा सागर आहे. तो आपल्याला ज्ञान देतो. ज्ञानाच्या आधारावर आपण स्वतःला परिवर्तन करतो, आपण आपले संस्कार श्रेष्ठ करतो आणि आपण लायक बनतो. आणि ते लायक बनला की तुम्हाला आपोआप निसर्ग तुमची सेवा करते. तर परमात्मा या विधीने जातो, तो चमत्कार किंवा तुमच्यावर विशेष कृपा करत नाही. तर परमात्म्याची विधी हीच आहे, म्हणून त्याला रहेमचा सागर म्हटलेलं आहे, दयेचा सागर म्हटलं आहे. त्याची दया म्हणजे ज्ञान देणे, शक्ती देणे. तो शक्ती देतो तुम्हाला आणि त्या शक्तीच्या आधारावर आपण श्रेष्ठ कर्म करतो आणि आपण आपलं भाग्य बदलतो. म्हणून आम्ही या कार्यक्रमाद्वारे सांगतो आहे की तुमचे विचार तुम्ही श्रेष्ठ ठेवा, एवढे श्रेष्ठ ठेवा की ते विचारांनी तुम्ही परमात्म्याशी कनेक्ट व्हा. ज्याला भगवद्गीतेमध्ये म्हटलं आहे मन मनाभव. मन मनाभाव म्हणजे आपलं मन त्या परमात्म्यामध्ये एकाग्र करा, जेणेकरून परमात्मा जो सर्व शक्तिवान आहे त्यांच्याकडून तुम्हाला सर्व शक्ती येतील आणि त्या शक्तींच्या आधारावर तुम्ही असे कर्म करा
की तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील. डॉक्टर साहेब, तुम्ही खूप छान सांगितलं की परमात्मा जो आहे तो कोणत्या पद्धतीने एखाद्यावर दया करतो, तर त्याची दया आहे आपल्याला सर्वांना शक्तींनी संपन्न करणं. पण मनुष्य कोणत्या पद्धतीने दया करतो? कारण हे अंतर जर आम्हाला कळलं तर लक्षात येईल. कारण मग जसं आता तुम्ही मगाशी मेन्शन केलं, म्हटलात की बाबा एखादी व्यक्ती फार गरीब आहे तर आम्हाला त्याच्यावर दया येते. तर गरिबीवर दया येते, त्या व्यक्तीवर दया येते, तर असेही आहेत जे श्रीमंत आहेत, तर त्यांना त्यांच्यावरही दया करणं गरजेचं आहे असं कुठेतरी जाणीव व्हायला लागली आहे. तर परमात्म्याची तुम्ही आम्हाला दया सांगितली, तर मनुष्याने आता ह्या क्षणी कोणत्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीवर दया करावी त्याच्यावर थोडंसं तुम्ही प्रकाश टाका. खूप छान प्रश्न आहे आणि खूप गुह्य प्रश्न आहे. मी एका वर्तमानपत्रात वाचत होतो की श्रीमंत लोक असतात, गरीब लोक असतात, ते मंदिराच्या बाहेर भीक मागतात आणि श्रीमंत लोक मंदिराच्या आतमध्ये जाऊन भीक मागतात. हे वाक्य मला फार आवडलं. भीक तर दोघंही मागतात, पण एक मंदिराच्या बाहेर मागतं, एक मंदिराच्या आतमध्ये मागतं. दयेचा पात्र कोण आहे हा प्रश्न जर आपण विचारला तर ह्या वेळेला प्रत्येक व्यक्तीला दयेची आवश्यकता आहे. कारण प्रत्येक व्यक्ती कुठे ना कुठे दुःखी आहे. काही जण बेसिक नीड्समध्ये दुःखी आहेत, रोटी कपडा और मकान ज्याला आपण म्हणतो. काहींच्या नीड्स वेगळ्या आहेत, पण आहे तर आवश्यकता लोकांना सगळ्यांना आहे. आणि परमात्मा हा फरक नाही करत की मी ह्याच्यावर दया करणार आणि ह्याच्यावर दया नाही करणार. हा फरक परमात्मा नाही करत. हा फरक मनुष्य करतो की हा दयेचा पात्र नाही आणि हा दयेचा पात्र आहे. परमात्मा जसं आपण प्रेमाबद्दल पाहिलं आहे त्याचं अनकंडिशनल लव असतं. त्याचं काही शर्त नसतात, कशामध्येही शर्त नसतं. कारण त्याला माहिती आहे की चूक सगळ्यांकडून होते. दया त्याच्यावर केली जाते ज्याच्याकडून चूक होते, आणि चूक गरीब पण करतो आणि श्रीमंत पण करतो. म्हणून परमात्मा सगळ्यांना एका लेवलने बघतो आणि हा फरक मेन आहे. मनुष्य काय करतो की ह्याला ह्याच्यावर दया केली पाहिजे, ह्याच्यावर दया नाही केली पाहिजे. हा फरक मनुष्याच्या बुद्धीमध्ये असतो. आणि मी पुन्हा सांगेन, जेव्हा जिथे जिथे द्वंद्व भाव आहे तिथे तुम्ही पॉझिटिव्ह इमोशन अनुभव करूच शकत नाही. परमात्म्यामध्ये द्वंद्व भाव नाही. तो नेहमी अनकंडिशनल लव आणि प्रेमाचा सागर आणि दयेचा सागर आहे. तुम्ही कितीही चुका केला असेल तर तो तुमच्या चुकांकडे बघत नाही. जसं आपण मागच्या सत्रामध्ये पण पाहिलं, परमात्मा आपल्या विशेषताकडे बघतो. परमात्मा कधीही आपल्या चुकांकडे जास्त बघत नाही, किंवा मी म्हणेन बघतच नाही. तो बघतो की ही आत्मा अनादि स्वरूपामध्ये संपूर्ण आहे. वर्तमान समय हिच्याकडून चूक होते आहे, पण अनादि रूपामध्ये ही आत्मा पवित्र आहे. आणि जर आपण चांगल्या प्रकारे, योग्य प्रकारे स्वतःला रिअलाइज केलं की माझ्याकडून चूक झालेली आहे, आणि सच्चा हृदयाने, साफ दिलाने, ज्याला आपण म्हणतो, परमात्म्याकडे आपण गेलो तर परमात्मा निश्चितच आपल्याला मदत करतो आणि त्याच्या सर्व शक्ती आपल्याबरोबर येतात. म्हणून भारतामध्ये असं गायन आहे की तो सगळ्यांचा उद्धार करतो. जे भगवद्गीतामध्ये श्लोक आहे, यदा यदा हि धर्मस्य, तर त्याच्यामध्ये असं वाक्य येतं की साधू संतांचाही तो उद्धार करतो. तर सगळ्यांचा उद्धार करतो तो. मग तो साधारण मनुष्य असो, श्रीमंत मनुष्य असो, किंवा साधू संत असो, किंवा जसं गायन आहे की अजामिल जसे पापी आत्मा, ज्यांनी एवढी पाप केलेले आहे, त्यांचा पण तो उद्धार करतो. तर तो सगळ्यांचा उद्धार करतो. कारण त्याच्याकडे अशी पार्शालिटी नाही आहे की हा चांगला आहे आणि हा वाईट आहे. तो आपण सर्वांना तो आत्मिक रूपामध्ये पाहतो, आणि आत्मिक रूपामध्ये पाहून तो फक्त लाईट बघतो. याची लाईट कमी आहे, याची लाईट जास्त आहे. तर ज्याची लाईट कमी आहे त्याला तो लाईट देतो, शक्ती देतो, पात्र असेल तर. म्हणजे त्यांनी सच्चा हृदयाने, साफ हृदयाने तो परमेश्वराकडे डेफिनेटली त्याला मदत मिळते. असा आमचा अनुभव आहे. नक्कीच डॉक्टर साहेब, अगदी सातत्याने तुमच्या ह्या मालिकेमध्ये ज्या ज्या प्रश्नाला उत्तरं आली त्यावेळेस तुम्ही हेच सांगितलं की पिता परमात्मा जेव्हा एखाद्या आत्म्याला पाहतो तर तो संपूर्ण रूपामध्ये पाहतो, त्याच्या आधी अनादी रूपामध्ये पाहतो. आणि जेव्हा आम्ही एखाद्या व्यक्तीला क्षमा करायची आहे, एखाद्या व्यक्तीला कृतज्ञता भाव व्यक्त करायचा आहे, एखाद्या व्यक्तीवर दया करायची आहे, त्यावेळेला आपण त्याचा प्रेझेंट न बघता, त्याची वर्तमान स्थिती न बघता, वर्तमान चुका न बघता आम्हाला त्यांचं आधी अनादी रूप बघणं गरजेचं आहे. खूप सुंदर मेसेज तुम्ही दिलेला आहे. नक्कीच परमात्म्याचा हा मेसेज दिलेला आहे. हे दर्शको, मला वाटतं आपल्याला अगदी नोट करून घेण्यासारखी गोष्ट आहे आणि नेहमी लक्षात ठेवायची आहे. तर आपण ह्याची विधी काय आहे डॉक्टर साहेबांकडून जाणून घेऊया. डॉक्टर साहेब,
हे इतकं लाईटनेस फील झालेलं आहे मागच्या 2-3 सत्र जे तुम्ही घेतले त्याच्यामध्ये जे अनुभव तुम्ही कळवलेले आहेत आणि त्याची प्रॅक्टिसही आम्ही केली तर खूप खूप हलकापणा महसूस होत होता. अगदी जाणीव होत होती की खूप ओझं कुठेतरी होतं, कुठे होतं माहीत नाही, पण ते कुठेतरी असलेलं ओझं हलकं झालं आहे. तर ही एखाद्याला क्षमा, एखाद्यावर दया करण्याची जी पद्धती आहे ती तुम्ही आम्हाला अनुभव करून द्यावी. ओम शांती. अनुभव करा की प्रत्येक व्यक्ती या सृष्टीमध्ये दयेचा पात्र आहे. कारण सर्वांकडून कधी ना कधी चूक ही होतच असते आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या अनादी स्वरूपामध्ये संपूर्ण आहे, पवित्र आहे, चांगली आहे. कारण परमात्मा आपल्या सर्वांना नेहमी या अवस्थेमध्ये पाहत असतो. जसं मी दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवते की माझी चूक झाली असेल तर मला क्षमा करा, दया करा, तसं दुसरे देखील माझ्याकडून अपेक्षा ठेवतात की त्यांची चूक झाली असेल तर त्यांना क्षमा करा, दया करा. परमात्म्याची दया मला हवी आहे, म्हणून मी परमात्म्याकडे साफ हृदयाने आपल्या झालेल्या चुका ठेवत आहे की माझ्याकडून ज्या ज्या चुका झाल्या आहेत जाणते अजाणतेपणे त्या तू पोटात घे आणि मला सद्बुद्धी दे. तर दर्शक हो, हे जे काही मुद्दे घेऊन आपण नेहमी तुमच्यासमोर येतो ह्या सर्व गोष्टी, हे मूल्य आहेत, हे गुण आहेत आपल्यामधली आणि ह्यांना आपल्याला नक्कीच वर आणायचं आहे. त्याशिवाय आपलं जीवन सुखमय किंवा एक चांगलं असं जीवन बनणं अशक्य आहे. तर ह्या जीवनाला सुखमय बनवण्यासाठी कोणती पद्धती घ्यायची आहे, कोणत्या पद्धतीला आपल्या जीवनामध्ये आणायचं आहे, ह्याची तुम्हाला जर अधिक काही माहिती हवी असल्यास नजीकच्या कोणत्याही ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट द्या किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi ह्या वेबसाईटलाही तुम्ही भेट देऊ शकता किंवा मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या ईमेल आयडीवरही आपले प्रश्न पाठवू शकता. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402 आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.